आज होणार, संध्याकाळपर्यंत होणार, थोड्या वेळानं होणार, अर्ध्या तासात होणार। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा होणार। दिवसामागून दिवस गेले, मात्र पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा काही झाली नाही। 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण करण्याचा मान गोगावले यांना मिळालाय। मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून राजकीय रस्सीखेच सुरू आहे। एकाच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत 2 मित्र पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण तणाव आहे। भरत गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही आणि आशावादी आहेत। 15 ऑगस्टच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा मान यंदा भरत गोगावले यांना देण्यात आलाय। यापूर्वी अनेकदा रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा मान मंत्री अदिती तटकरे यांना मिळालाय। यंदा मात्र त्यांना कोकण विभागीय कार्यालयात ध्वजारोहणाचा मान देण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचा राजकीय मान राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचा मान राखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत रायगडातील जागेवरून महायुतीत काही राजकीय समीकरणं तयार झाली होती। त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त होत होती। मात्र अजूनही जैसे थे परिस्थिती आहे। ध्वजारोहणाचा मान मिळणं आणि पालकमंत्री पदाची अधिकृत नियुक्ती होणं या 2 वेगळ्या बाबी आहेत। त्यामुळे गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आल्याचं अधिकृतपणे स्पष्ट होईपर्यंत रायगडचा हा राजकीय सस्पेन्स कायम राहणार आहे। गेल्या काही वर्षांपासून रायगडच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात अदिती तटकरे यांचा सहभाग राहिलाय। यंदा मात्र त्यांना कोकण विभागीय कार्यालयात ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे रायगडमध्ये गोगावले यांना मिळालेला मान हा केवळ प्रशासकीय कार्यक्रमापुरता आहे की त्यामागे पालकमंत्री पदाच्या निर्णयाचे संकेत आहेत, यावरून चर्चेला उधाण आलंय। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 येथील नगरसेवक मधु पाटील यांनी